आदरणीय पालक, डिअर रिस्पेक्टेड पेरेंट्स, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपली सुरुवात जरा वेगळी झाली ना या व्हिडिओमध्ये. नेहमी मी काय म्हणतो, की विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता 2000 पेक्षा जास्त व्हिडिओमध्ये मी अशीच सुरुवात केलेली आहे. मग आजची सुरुवात थोडीशी वेगळी आहे, कारण माझी इच्छा आहे, की हा व्हिडिओ जर एखादा स्टुडंट बघत असेल, त्यानं त्यांच्या पालकांबरोबर शेअर करावा. पालक बघत असतील, तर त्यांनी तुमचे WhatsApp ग्रुप असतील, Facebook काय ग्रुप असतील वगैरे त्यांच्यात हा व्हिडिओ शेअर कराच. खूप महत्त्वाच्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. त्याचं कारण पण आहे बरं का. आपण बोलणार आहोत या जनरेशन बद्दल. ही जनरेशन झेड जनरेशन आहे का रे बाळांनो? असंच काहीतरी म्हटलं जातं बरं का. तर बघा, मी शब्द कोणता घेतला? बाळांनो. मी तुम्हाला सांगतो माझ्या ऑफलाईन क्लासेसमध्ये ना, पालक मीटिंग हा मुद्दा मी घेतच नाही. बिलकुल पालक मीटिंग घेत नाही. पालक ज्यांना भेटायचे ते वन टू वन मला भेटायला येतात. मग पालक मीटिंग मी घेत पण नाही. पण एक गमतीचा मुद्दा अगोदर सांगतो. आता सब्जेक्ट तो विषय निघालाय म्हणून. क्लासमध्ये शिकवताना मी नेहमी म्हणायचो बरं का, की "बाळांनो कळालं का? बाळांनो समजलं का? बाळांनो, बाळांनो." आणि आम्ही एक दिवस पालक मीटिंग घेतली होती बरं का आणि ती पूर्ण तास, दीड तास पालक मीटिंग छान झाली. मला वाटलं खूप चांगलं डिस्कशन झालंय. पण पालक मीटिंग झाल्यानंतर एक पालक मला म्हणले, की "सर तुम्ही बोललात छान, सगळ्या गोष्टी छान एक्सप्लेन केल्या आम्हाला. मग तुम्ही आम्हाला सारखंच म्हणत होता, 'बाळांनो कळालं का तुम्हाला? बाळांनो कळालं का तुम्हाला?' नंतर मला कळालं माझी काय चूक झाली. सो मग पालक जरी बसले, तरी मी त्यांना बाळांनोच म्हणत होतो. जाऊ दे. थोडासा गमतीचा मुद्दा बाजूला ठेवूया सॉरी आणि महत्त्वाच्या विषयावर बोलूया. ही जी जनरेशन आहे, आत्ताची पिढी आहे ना, फार सेन्सिटिव्ह बनलेली आहे. हां. लगेच तणाव घेतायत. लगेच टोकाचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्या गोष्टी यांना लवकर हव्यात. स्ट्रगल किंवा कुठल्या गोष्टीची कमतरताच नाहीये. का? ह्याला आपण जबाबदार आहोत. पण कसं जगलो सांगा? मला अजून आठवतंय मी एकटा नाही. माझ्याबरोबर माझे असे कितीतरी मित्र होते, की रविवार म्हटलं ना कॉलेजमध्ये नको वाटायचं. तुम्हाला तर वाटेल रविवार म्हणजे सुट्टी ना, एन्जॉय. हां, एन्जॉय करत होते ना आमचे मित्र. करायचे एन्जॉय रविवारी. पिक्चर बघायला जायचे, संध्याकाळी बाहेर फिरून यायचे आणि सांगली आता बुदगावला मी होतो, तिथून ते सांगलीला फिरायला जायचे, पिक्चर वगैरे बघायचे आणि येताना बाहेरून मस्तपैकी गुजराती हे ते खाऊन जेवण करून यायचे. मग मला का रविवार नको वाटत होता? माझ्या बऱ्याचशा मित्रांना रविवार का नको वाटत होता? कारण रविवारी संध्याकाळी मेसला सुट्टी असायची आणि एवढे एन्जॉय करण्याइतपत आम्हाला घरातून पैसे मिळत नव्हते. आणि खरं सांगू का त्याच्यामुळं एक वेगळाच स्ट्रगल आपल्या पिढीनं अनुभवलाय. माझी एकट्याची गोष्ट नाही, तुम्ही मान्य कराल. तुमच्यापैकी पण हजारो पालक असे असतील, की त्यांनी पण यातूनच गेलेले आहेत. मग आता माझा मुलगा पुण्यात आहे. मग मला काय वाटतं, मी माझ्या मोठ्या मुलाला मनीषला काय सांगितलंय, की "मनीष, तुला जिथून आवडेल, तिथून तू डबा घे. पुण्यात अशी टिफिनची सोय असते, तू पैशाचं बघू नको. मेसला सुट्टी असेल, तर तू पार्सल मागव. चांगली काही गोष्टी मिळत असेल, मागव. तुला आवडेल ती गोष्ट घे, पण उपाशी राहू नको." ऑब्व्हियसली मला माझ्या वेळचं आठवतंय ना, तो त्रास झाला होता. म्हणून मी माझ्या माझ्या मुलाला मी काय म्हणतोय, "पैशाची तू काळजी करू नकोस. तुला मी पाठवतो, तू मात्र नीट राहा." याच गोष्टीमुळे काय झालं, आता माझ्या मुलाची थोडीशी गोष्ट वेगळी आहे थोडीशी. तो खूप सिन्सिअर आहे. पण आपल्या बाकीच्या मुलांचं मी बघतोय ना, कॉलेजमध्ये माझ्याकडे हॉस्टेलला मुलं जी आहेत त्यांचं बघतोय ना मी. नाही, त्यांना जर्रा सुद्धा त्रास सहन करता येत नाहीये. हा व्हिडिओ करण्यामागचं अजून एक कारण आहे. एक न्यूज आहे बरं का. आता ह्या YouTubeवर मी बोलतोय, थोडक्यात सांगतो बरं का, की आमच्या साताऱ्यामध्ये एका मुलीनं सुसाईड केली. रिझन ऐकून ना तुम्हालाही धक्का बसेल. बोल भिडू नावाचं एक चॅनल आहे. सगळ्यांना माहिती आहे. लाखो, मिलियनमध्ये त्यांचे सबस्क्रायबर आहेत. बोल भिडू. त्या चॅनलवर कालचा व्हिडिओ आहे. Instagram. Instagramवरची फ्रेंडशिप सगळं व्हर्चुअल आहे, आभासी आहे. म्हणजे ती एक स्टुडंट मुलगी आहे. तिचे एका मुलाबरोबर फॉलो काय ते रिक्वेस्ट वगैरे ते एकमेकांशी शेअर करतात. चॅटिंग सुरू होतं आणि ती मुलगी त्या मुलावर प्रेम करते. अत्यंत अखंड प्रेमात ते दोघं बुडून जातात म्हणूया आणि एकमेकांशी बोलणं झालंय का? नाही. एकमेकांना बघितलंय का? नाही. फक्त मेसेज. त्यातून एवढं प्रेम. अरे वाह! पण कालांतरानं ना ती मुलगी त्या मुलाला हट्ट करते, की मला तुला भेटायचंच आहे. ऑब्व्हियसली लग्न ह्या सगळ्या गोष्टीचाच विचार तिच्या मनात चालू होता. पण तो मुलगा भेटायलाच तयार नाही. फक्त मेसेज आणि पुन्हा त्या मुलानं तिला इग्नोर करायला सुरुवात केली. ती तणावात गेली मुलगी, की हा मुलगा मला इग्नोर आता का करतोय? काय चुकलं आपलं?
त्याच्यानंतर पुन्हा मेसेज झालेच नाहीत. पण तिला पुन्हा एका Instagram अकाउंटवरून मेसेज येतो आणि तो मेसेज असतो त्या मुलाच्या वडिलांचा. बघा, थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्या मुलाचे वडील तिला म्हणतात, की "तू ज्याला मेसेज करत होतीस, त्या मुलाचा मी वडील आहे आणि त्या माझ्या मुलाचं गेल्या आठवड्यात, महिन्यात निधन झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे." आणि ही गोष्ट मेसेज थ्रूच त्या मुलीला कळवली जाते. मुलीच्या वडिलांच्या अकाउंटवरून. बघा, अरे, आमच्या एजची लोकं ना Instaवर नसतात लक्षात घ्या. म्हणजे 50-60 ची असतील पण फार थोडी असतील. तिनं त्याचा पण विचार केला नाही. तिला जेव्हा ही न्यूज नुसत्या मेसेज थ्रू आली, अरे ज्या मुलाला कुठं बघितलं नाही, त्याचं गाव कुठलं माहीत नाही, तो कुठं राहतो, त्याचे पालक करतात हे काय माहीत नाहीये. पण त्या गोष्टीचा तिने एवढा टेन्शन मनात घेतलं आणि तिनं आत्महत्या केली. गेला तो जीव संपला. काय करायचं पालकांनी सांगा? पोलिसांना पण कळत नव्हतं, काही क्लू लागत नव्हते. पण त्यांनी पुन्हा सर्च केल्यानंतर त्यांचे काय असतं ना सायबर क्राईम वगैरे, तेव्हा त्यांना कळालं, की हे दोन्हीही फेक अकाउंट ज्या मुलीनं आत्महत्या केली तिच्या जिवलग मैत्रिणीचे होते. काय आहे? काय हा प्रकार आहे? बरं, मग आपण आता पालक म्हणून काय वागलं पाहिजे हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. हा प्रकार झाला. ती मुलगी त्या मुलावर प्रेम करत होती. त्याच्यानंतर ते काय ते ब्रेकअप झाला, व्हर्चुअल म्हणूया आपण. ती तणावात होती. मग हा तणाव त्या मुलीनं तिच्या पालकांबरोबर शेअर केला नाही. तिच्या पालकांना सुद्धा ते कळालं नाही, की तिचं काय चाललंय ते. मी तुम्हाला सांगतो, मी हे 9वी पासून अनुभवतोय. 9th स्टँडर्ड. 9th स्टँडर्डला जेव्हा मी सकाळी उठलो एके दिवशी, 10वी ची एक्झाम सुरू होते आणि मी 9वी होतो. पेपर वाचल्यानंतर ना मी घाबरलो होतो. आणि त्या पेपरमध्ये न्यूज होती, की 10वी वर्गातील रिंकू पाटील नावाची एक मुलगी, बहुतेक उल्हासनगरमध्ये, तिला तिच्या बॉयफ्रेंडनं म्हणजे एक्स बॉयफ्रेंडनं म्हणूया आपण, जिच्याशी तिनं ब्रेकअप केला होता. पेपर सुरू असताना वर्गात येऊन सगळ्या मुलांदेखत पेट्रोल अंगावर ओतून जाळून मारलं. शॉकिंग होतो. मी खूप घाबरलो होतो, की हा काय प्रकार आहे इतका भयानक? माझ्यासारखे माझ्या क्लासमधले मुली असतील, मुलं असतील सगळ्यांना तो शॉक होता. पण ही एक घटना नाही रे. इंजिनिअरिंगला मी होतो आणि एक लक्षात घ्या, याच्यात कुठेही जात कुठल्याही धर्माला ओढू नका. मग तो मुलगा कोण होता? मग तो हिंदू होता का मुस्लिम होता? असं काही नाहीये. इथं सगळ्याच कास्टमधली मुलं आहेत लक्षात घ्या, या अपराधामध्ये. सांगलीमध्ये अमृता देशपांडे का अमृता कुलकर्णी? मी इंजिनिअरिंगला असताना सांगलीतल्या म्हणजे चौकात तिचा खून करण्यात आला एक्स बॉयफ्रेंड करून. अरे, आत्ताची घटना उरणमध्ये त्याबद्दल बोलायलाच नको. तो मुलगा मुस्लिम आहे, मुलगी हिंदू आहे. त्यामुळे वेगळाच रंग द्यायचा प्रयत्न होतोय. पण मुद्दा आहे, इथं मी मानतोय, की इथं चूक सगळ्यांची आहे. पालक म्हणून त्या मुलींच्या पालकांची सुद्धा चूक आहे. आपल्याला आपल्या मुलांच्या मनातला तणाव ओळखता आला पाहिजे. आता ह्या सगळ्या घटनांमध्ये मुलींनी जरा चुकीचं पाऊल घेतलेलं होतं, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. मुलींच्या पण चुका आहेत. आहेत. बरं, लहान 8वी, 9वी, 10वीतल्या मुली आहेत. काय कळते प्रेमाबद्दल, पण त्या तिकडं ओढल्या जातायत. साताऱ्यात कंडिशन वाईट आहे. अगदी बॉयफ्रेंड म्हणजे पाहिजेच असं मुलींचं म्हणजे स्टेटस सिम्बॉल असतं ना, तसं बनलंय. तिला नाहीये बॉयफ्रेंड. अरे वाह! वेगळाच मुद्दा बनतोय हा. अरे पण हे नको आहे. इथं पालकांनी आता थोडंसं जागरूक होणं गरजेचं आहे म्हणून हा इम्पोर्टंट व्हिडिओ बनवतोय. बघा, मी तुम्हाला सांगतो. आता प्रेम प्रकरण ह्या असल्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवूया आणि महत्त्वाचं बोलूया. आपला मुलगा या वर्षी 12th स्टँडर्डमध्ये. मग मी काय केलं पाहिजे पालक म्हणून? तर पहिली गोष्ट तुमच्या मुलाच्या ऑफलाईनमध्ये ज्या वीकली टेस्ट होतात, आठवड्याला टेस्ट या होतात, च्या परफॉर्मन्स चेक करा आणि त्या परफॉर्मन्समध्ये त्याला जर कमी स्कोर होत असेल, तर तुम्ही पहिला त्याचं काउन्सिलिंग करा. बोला त्याच्याशी. का होत नाहीये? काय तणाव आहे? त्याला जरा सपोर्ट करा. हां, मी हे चांगल्या मुलांबद्दल बोलतोय. निगरगट्ट सुद्धा मुलं आहेत बरं का लक्षात घ्या. त्याला काहीच फरक पडत नाही. कमी मार्क असू दे, जास्त मार्क असू देत. मग मुद्दा असा आहे, की पहिली गोष्ट तुम्ही लक्ष द्या. फार उशीर व्हायला नको. मुलं तणावात 12th स्टँडर्डमध्ये असतात. मी होतो 12वीत असताना आणि लकीली सांगू का, मी ज्या क्लासमध्ये होतो, माझ्याबरोबर जी मुलं शिकायला होती, त्यांची मुलं आता माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये यायला सुरुवात झालेली आहे गेल्या 2 वर्षात. आणि मला आता कळालंय, की मी एकटाच नाही, ते माझे मित्र पण तसेच होते. त्यांना देखील त्या क्लासमध्ये काही समजत नव्हतं. त्यांचाही परफॉर्मन्स डाऊनच होता.
पण मला असं वाटायचं आत्तापर्यंत नाही मीच एकटा कच्चा आहे, बाकी सगळे हुशार आहेत. पण तसं काही नाहीये. जे तणावात मुलं आहेत टेस्टमध्ये ज्यांचा कमी स्कोर होतोय ना, मग तुम्ही आत्ता जागं व्हायला पाहिजे पालक म्हणून. काउन्सिलिंग तुम्ही करा. कुठल्या डॉक्टराकडे, सायकियाट्रिस्टकडे जायची काय मानसशास्त्र तज्ञ असं काय त्यांच्याकडे घेऊन जायची काही गरज नाहीये. तुम्ही सपोर्ट द्या. दुसरी गोष्ट सपोर्ट द्या म्हणजे काय करा? टेस्ट बघा माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये दर सोमवारी मी टेस्ट घेतोय. हां. तुम्ही माझ्या आता क्लासमधले बरेचसे पालक व्हिडिओ बघतात म्हणजे बघतात 8 वाजता. मी त्यांना काय सांगतोय मग, "अरे तुम्ही गुरुवारपासूनच मुलांना फॉलोअप घ्या. टेस्ट कोणती आहे? किती टॉपिक आहेत? तुझी किती तयारी झालेली आहे? मग निदान गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि गुरुवार गेला जाऊ दे चला ठीक आहे. निदान शुक्रवार, शनिवार, रविवार तरी. अरे एक दिवस जरी तुम्ही तुमच्या मुलाला सपोर्ट दिला ना, तर झालं का? किती झालं? बघूया का? येतंय का? अरे एवढा आनंद होईल ना त्या मुलाला की विचारूच नका. दुसरी महत्वाची गोष्ट, स्कोर कमी येतोय. लगेच टोकाची भाषा वापरू नका. आता आमची पिढीने काय अनुभवलं सांगू का? जर काय चुकलं, जर कमी मार्क पडले ना, तर पालक म्हणजे वडील असू देत, आजोबा असू देत चिडायचे आणि त्यांचा एक डायलॉग असायचा, "तुला आता गुरं घेऊन देतो, तेवढ्याच लायकीचा तू आहेस." डायलॉग हा आमच्या पिढीने ऐकलाय बरं का लक्षात घ्या. आता तुम्ही ऐकत असाल पालक, तुम्ही पण हा डायलॉग ऐकला असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. किंवा आमच्या पिढीने आणखीन काय अनुभव घेतलाय, की पालक म्हणजे डेंजरस. आता कालच डिस्कशन झालं आमचं थोडंसं. आम्ही घरात खेळतोय निवांत. ओके, काही पाहुणे आले, त्यांची मुलं आहेत, दंगा चाललाय सुट्टीत बरं का. आणि जेव्हा आपल्याला वडिलांच्या गाडीचा आवाज ऐकू येतो ना, तर एवढी दहशत असते काही लोकांची, की गाडीचा आवाज आला, की पळत पुस्तक कुठे आहे पहिला बघायचं आणि घेऊन बसायचं. त्याच वेळेला बऱ्याच वेळा असं झालंय, की वडील आलेत. आता हे माझ्या बाबतीत सांगत नाही, पण माझे मामा खूप स्ट्रिक्ट होते बरं का. आम्ही मामांकडे जायचो की नाही, डेंजरस. मामांच्या गाडीचा आवाज ओळखायचा आम्हाला. आला की लगेच पट बसा. आणि काही वेळा तर असं झालं होतं, की मामा आलेत आणि त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. पुस्तक तर सरळ पकड. पुस्तक पण उलटं धरलंय. फक्त नाटक चाललं होतं. मग एवढा तणाव नाही चालणार. आताची पिढी वेगळी आहे. पहिला काळ वेगळा होता. आपण भरपूर मार सहन केलाय. आताची पिढी सेन्सिटिव्ह आहे. ओके. त्यामुळे कमी मार्क पडल्यानंतर टोकाची भाषा, हार्श लँग्वेज नको आहे. तुमचा मुलगा आता एक वेगळ्या फेजमधून जातोय. 16-17 वर्ष त्याचं वय असेल, तर बाकीच्या बऱ्याच गोष्टीचं त्याला अट्रॅक्शन आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तो बाकीच्या काही मुलांचं लाईफ बघत असेल, त्याला पण त्या गोष्टीचं अट्रॅक्शन वाटत असेल. पण इथं जर तुमचा सपोर्ट मिळाला, तुमचं प्रेम मिळालं, तर मुलगा पूर्णपणे अभ्यासात लक्ष देऊ शकतो. सगळे डिस्ट्रॅक्शन दूर होतील. तुम्ही प्रेमानं बोलून तरी बघा ना. वेळ द्या ना. तुमचं खूप बिझी शेड्यूल असेल, राहू देत. तुम्ही वेळ द्या तुमच्या मुलांसाठी. बरं, आता हे झालं. पहिली गोष्ट म्हणजे काय होतं माहितीये का, की तुमचे मित्र जेव्हा घरी येतात, मित्राला अगोदर सांगून ठेवायचं घराच्या बाहेर, की माझा मुलगा 12वीत आहे, त्याला अभ्यासाचं काही विचारायचं नाही. नाहीतर काही लोकांना इतकी घाण सवय असते ना, उगीच स्वतःचं ज्ञान झाडत सोडतात. मी तुम्हाला सांगतो, आता काही लोकांचं उदाहरण देतो. मला एका मुलानं जे सांगितलं ते उदाहरण तुम्हाला देतो मी. तो जो मुलगा आहे, त्याच्या वडिलांचे एक मित्र आहेत बरं का. घरी आलं ना, की जे लेक्चर सुरू करतात ना, की काय विचारूच नका. की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, ही अपॉर्च्युनिटी आहे, ती अपॉर्च्युनिटी आहे. त्यांच्या एक मित्राचा मुलगा यूएसला गेला. तू पण यूएसचं टार्गेट ठेव. इथं राहून काय ठेवलंय? अरे बापरे! खूप मित्र आपला आहे ना, त्याला घराच्या बाहेर सांगायचं, की माझा मुलगा करतोय अभ्यास, फक्त काही विचारून त्याला डिस्टर्बन्स नकोय. प्रेमानं सांगा, ऐकेल की तुमचा मित्र. बिलकुल नकोय आणि पाहुणे, त्यांचे नातेवाईक, तुमचे नातेवाईक, त्यांचा रिझल्ट ह्या गोष्टी नकोयत आपल्याला. ह्याचा पोरगा आय-ए-एस झाला, त्याचं हे झालं, तुझ्याकडनं पण त्याच अपेक्षा आहेत. आपण सहज बोलून जातो. सहज बोलून जातो आणि मुलांना तो तणाव येतो. ते करायचं नाही. हो आणि आता सांगतो गप्पाच मारतोय आपण, तर सांगतो. हे मान्य करताय की नाही बघा, आता माझ्या मते विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ स्किप केला असेल आणि नुसते पालक बघतायत असं मी इमॅजिन करतोय. मग मला सांगा अनुभव आपला काय होता? मी पालकांशी बोलतोय आता, की कपड्यांच्या बाबतीत सुरुवात करूया कपड्यांपासून. 2 पॅन्ट आणि 2 शर्ट खूप झाले. एवढ्यावरच आपण ना अख्खं आयुष्य काढलंय म्हटलं तरी काही हरकत नाही. पण मुलांचं तसं नाहीये. त्याचे स्पोर्ट्सचे वेगळे कपडे आले. पुन्हा फंक्शनचे वेगळे आले एखाद्या फंक्शनला जायला. आपण अतिशय हालाखीत दिवस काढले. दुसरी गोष्ट चप्पल आपल्याला ना फक्त स्लीपर असायची. वर्गात सगळी मुलं स्लीपरवर यायची. पांढऱ्या रंगाची स्लीपर, निळ्या रंगाचं ते बंद म्हणूया आपण. तुटला बंद तर आपले आई-वडील आपल्याला बंद घेऊन देणार, पण चप्पल दुसरी घेऊन देत नव्हते. आजकाल ती चप्पल घालून जायला सांगा ना मुलाला, तो म्हणेल "इथं टॉयलेट चप्पल आहे." हसतील सगळी मुलं. वेगळी गोष्ट आहे. पण सांगायचंय काय मला? आपले अनुभव मी मुलांना सांगत बसलो ना आपण, की मी असं केलं, दिव्याखाली बसून अभ्यास केलाय किंवा मी
एकच शर्ट होता माझ्याकडं किंवा काहीच नव्हतं, जेवायला मिळत नव्हतं. तर आपल्याला वाटतं की आपण आपलं स्ट्रगल सांगतोय. पण मुलांना त्याची किटकिट वाटते बरं का. नाही वाटली पाहिजे, नाही वाटली पाहिजे. पण कुठलीही गोष्ट किती वेळा सांगायची ॲज अ पालक म्हणून आपण पण विचारात घेतलं पाहिजे. ॲट द एंड मी सांगतो. तुम्ही, ओके, तुमची बायको आणि तुमची 2 मुलं. आई-वडील तुमचे म्हणजे मुलांचे आजी-आजोबा. हे जे 5-6 लोकं आहेत, आजी-आजोबा हे दोघं झाले, आई-वडील हे दोघं झाले, 2 मुलं आहेत असं विचार करूया. ही जी 6 लोकं आहेत ना, म्हणजे तुम्ही सोडून तुमच्या बाजूला 5 लोकं आहेत. हां, तुमचे आई-वडील, बायको आणि ही 2 मुलं म्हणूया आपण. हेच तुमचं ना विश्व आहे. हेच तुमचं जग आहे. मग ह्यांना जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. हे माझं आता प्रामाणिक मत आहे. बाकीच्यासाठी आपल्या घरात दुर्लक्ष नको आहे. आता काय होतं 12वीचे बघा आता मी भरपूर पालकांशी बोलतोय बरं का, तर असं जाणवतंय विद्यार्थी नाही, पालकच तणावात आहेत आणि थोडा तणाव नाही, प्रचंड तणाव आहे. काय करेल? अभ्यास करेना झालाय, टेस्टचा स्कोर कमी येतोय. कसं करू? मी एवढं कष्ट घेतोय, माझी एवढी धडपड चाललेली आहे. आता हे 12वीतच असं करतोय, पुढे शिकेल की नाही काय माहीत? इथं मुलांची चूक आहे आता. करत नाहीयेत मुलं अभ्यास. करत नाहीयेत. स्टार्टलाच बोललोय दोषी आपण आहे. आपण दिलंय सगळं त्यांना. त्यांना स्ट्रगल म्हणजे काय माहिती नाहीये. बरं कशासाठी स्ट्रगल करायचं? आहे की सगळं मिळालेलंच आहे ना. आपल्या वेळेस मला सांगा 7वी ला असताना माझ्या वडिलांनी मला सायकल घेतली ती पण सेकंड हँड. नवीन सायकल आम्ही अफोर्डच करू शकत नव्हतो. पण आज काय झालंय, की मुलगा अजून म्हणजे थोडंसं चालायला शिकलाय तोपर्यंत आपण त्याला सायकल देतोय. चांगली गोष्ट आहे. ते दोन्हीकडे ते हे असतात बघा पाय टेकायचे हे असतात लक्षात घ्या. मुलं शिकतायत सायकल चांगली गोष्ट आहे. पण त्यांना ना असं थांबायची सवय नाही ना. आपण लावली सवय त्यांना तशी ते. तर मोबाईल आपण घेऊन दिलाय त्यांना. 10वी ला चांगले मार्क पडले, की आपण बऱ्यापैकी पालकांनी गिफ्ट दिलेत मुलांना मोबाईल. आता ते चुकीच्या ठिकाणी घुसलेत आता काय करायचं? बरं. जे अभ्यास करतायत पण कमी स्कोर होतोय त्यांना सपोर्ट द्या. आता जे करतच नाही त्यांचं काय करा? पण जेव्हा तुम्ही वेळ द्याल, तुम्ही तुमचा फोन बाजूला ठेवाल घरात आल्यानंतर, तेव्हा मुलं पण त्यांचा फोन बाजूलाच ठेवतील. पण मी ऑब्झर्व्ह करतोय, मी आता बऱ्याच ठिकाणी बघतो, घरातले सगळेच फोन घेऊन बसलेले असतात. आईचा फोन वेगळा आहे, बहिणीचा वेगळा, भावाचा वेगळा, वडिलांचा वेगळा. मी तर अजून मला ना अजून तो क्षण आठवतो एका पालकांच्या मी घरी गेलो होतो. आता कोव्हिडच्या काळातली गोष्ट आहे. 5 मिनिटं मी त्यांच्या दरवाजावर उभा होतो. प्रत्येक जण ना मोबाईल घेतला होता आणि नंतर सांगतो ते जे असते ना चार्जिंगची पिन असते. प्रत्येकानं आपापला फोन चार्जिंगला लावला होता आणि तिथेच बसले होते करत. नंतर मला कळालं, की हे PUBG खेळतायत. PUBGला सेलची काय ते मोबाईलची बॅटरी डाउन होते म्हणून चार्जिंग लावून बसले आणि PUBG खेळतायत. अख्खं घर मला वेड्यासारखं वाटलं त्यावेळेस. मग हा प्रकार असेल, तर मग विद्यार्थ्याकडनं काय अपेक्षा करायची? म्हणजे पहिला आपल्याला आपल्यात बदल करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला आपल्यात बदल करावा लागेल, मग आपली मुलं बदलतील. आणि सांगू का? त्यांच्या करिअरची जास्त काळजी करून स्वतःला त्रास घेऊ नका. मुलं आहेत, ही जनरेशन फास्ट पण आहे. त्यांना फक्त सपोर्ट आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. हां, मग हा व्हिडिओ आता खूप लांबला, खूप गप्पा मारल्या तुमच्याशी मी. आनंद होतोय मला. पूर्ण व्हिडिओ पालकांकडून बघितला जातो हे पण मला माहिती आहे. मग इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाइक करा. तर मी पण YouTubeवरचे किती व्हिडिओ बघतो, पण लाइक करतो मी, पण कमेंट करायला मला जरा जमत नाही म्हणूया आपण, राहतं माझ्याकडून. तुम्ही राहून देऊ नका. नक्की कमेंट करा. तुमचे सजेशन्स द्या मला. तर नक्की मी इम्प्लिमेंट करेन. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवूया इथं. ऑल द बेस्ट.